जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे फ्रायडे आणि आज खूप दिवसानंतर ज्ञानाबरोबर काहीतरी स्पेशल होणार आहे. सो तिचे टँट्रम सांभाळायला आम्ही त्यांना सांगितलंय ज्यांच्याकडे जाणार आहोत ते. नाही नानू ना नानू. आणि लवकरच बोरनान पण आहे. बोरनान ओके बोरनान. माझ्या तोंडातून एक तर बोरनाल पण ते बोरनान आहे. आणि खाली तयारी चालू आहे आमची. उद्या आहे गणेश जयंती. बिल्डिंगमध्ये आमच्या मंदिर आहे गणपती बाप्पाचं. सो मोठी गणेश जयंती असते तर खाली काही प्रोग्राम्स असतात ते तुम्हाला उद्या बघायला मिळतील. पण आज तुम्हाला काहीतरी वेगळ्याच ज्ञानाबद्दल ब्लॉग बघायला मिळेल. आणि हे बघा आमचं ऋषी कपूर. ऋषी कपूर मध्ये आहे भाकरी, मेथी सोडे, जवळा सुकट आणि हे काय फिश आहे कोणती तरी माहित नाही. सो तुम्ही पण असा ब्रेकफास्ट करता का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा आमचे चुडूक बघा दोघे. चुडूक हे चुडूक चल. उद्याची तयारी चालू झालेली आहे इकडे. सो फायनली आम्ही आलेलो आहोत सनी दादाच्या क्लिनिकला. त्यांचं वॅक्सिन आहे दोघींचं पण. सो दोघींना पण घेऊन आलो. आणि वॅक्सिन आहे म्हणून, नाहीतर आपण दरवेळीच तर कुठे बाहेर जायचं असेल तर रुटीन चेकअपला. पण यावेळेस वॅक्सिन आहे म्हणून. बघा आमच्या पोरींना इथे आणायचं म्हणजे अशी कामं करायला. चल चल. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे बघ. घाबरते काय तू. डॉक्टर अंकल आहे बघ. डॉक्टर अंकल आहे. हे मास्क काढून दाखव यार तू एकदा तरी. अरे डॉक्टर अंकल. अरे डॉक्टर अंकल आहे. बाय बाय कर. बाय बाय. ऑलमोस्ट डेकोरेशन कम्प्लीट होत आलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. नानू झोपली पण आम्ही निघालो खूप दिवसानंतर नानूच्या फोटोशूटला. सो फोटोशूट कुठे आहे आणि कसं आहे ते तुम्हाला कळेलच. आणि कोणासोबत आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. नसेल माहिती तर बघा पुढे. नमस्कार नमस्कार. वेळात वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. बघा आता उठली आहे मस्त एकदम. तुम्ही कशा आहात. बेबी मोठी झाली. मोठी झाली एकदम. झोपून उठली आता. काय झालंय. स्पेशल शूट साठी आम्ही आलेले आहोत. म्हणजे यांच्याकडे टाइम नाही ऍक्च्युली शूटला. पण तरी यांच्याकडे टाइम नाहीये. अपॉइंटमेंट घ्यावी लागते. नाही आम्ही येत नाही हिच्यामुळे. तुम्ही आता हिला आज सांभाळा. बघा सांभाळा. तुम्हाला कळेल की फोटो किती वेळ. गाडी घेतली म्हणजे ह्या गाडीमध्ये 2 गाड्या टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक तुम्हाला मागे दिसत असेल सरप्राईज. चलो तुम्हाला
फर्स्ट बर्थडेलाच आम्हाला इकडे आउटडोर शूट करायचं होतं, पण ते काय पॉसिबल नाही झालं. तर पाऊस पण पडत होता ना अभि. हे बघ फाल्गुनी, इकडे बघ कसं सगळं स्टॉल बिल लावलं खायचं. संध्याकाळी ओपन होत असेल अभि. खूप मोठं. तो आम्ही आलेले आहोत रामबागमध्ये फोटोशूट करण्यासाठी. नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ, तुम्हाला तर माहिती आहे की स्किल्स आणि बेबी शूटसाठी किती एक्सपर्ट आहेत ते. सो तिथे आलेले आहोत. त्यांनी 3 नवीन कार विकत घेतलेल्या आहेत, म्हणजे गाड्या विकत घेतलेल्या आहेत. एक विंटेज आहे आणि 2 स्कूटर आहेत. सो त्या इकडे आहेत. ही विंटेज कार आहे, ही स्कूटर आणि एक वेस्पा आहे. वेस्पा हिला काय मी उचलतो. तुम्ही सांभाळायचं आहे ज्ञानाला. आज आम्ही पहिलेच सांगितलं शूट करायचं असेल तर तुम्हाला सांभाळायला लागेल. तिथे बघा आता 5ला पण ना आपल्याला हे होणार. तिच्या आता ते हेअरबँड बांधलेलं आहे गाडीत. नानू नानू आता कुठे बसणार तू? गाडीवर बसणार हा, आम्ही आधीच सांगितलंय. आमच्या हातातनं गेलेली ती मुलगी. याच्यावर बसायचं. गाडी बुम 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 बुम. हे बघ ते फोटो काढणार. वाव डिंचिक डिचिक. आता आम्हाला खूप सारे रील भेटणार आहेत. रील मास्टर आमची पिऊताई आहे. हे नानू हे बघ काय मोठी बघा ना कशी दिसते आता व्हिडिओ मध्ये पण. हे घे बाबा बघ काय देतो तुला. स्कूटीवर कुठे गेलं बाबा. काढलेत खूप 2-3 काढलेत. घेताय का? काय काय घेता का? ना मी ना घेते मी. हा करा चालू करा. करा चालू. So, एक गाडीचं शूट झालंय आणि लुक पण आम्ही चेंज केलेला आहे. आम्ही बॉय झालेलो आहोत आता. राजपूत जोधपुरी घालून. आणि ही विंटेज कार चं शूट करायचं. बापरे न्यू कार. ए बाबा कशी गाडी चालवता. नानू 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 हाथ ऊपर, एक हाथ ऊपर करके डांस करो. आणि मारवाडी छोकरो पधारो मारो देश. पूर्ण जयपूरवरून आलोय म्हणून जयपुरी लुक केलाय आम्ही. जयपूरवरून आलो ते बघा, कानात बाली मस्त. एवढे चांगले केस सेट करून काहीतरी प्रॉब्लेमच आहे. केस किती गेले परत तसेच कंगवा हातातच ठेवणार. कंगवा कुठे गेला? आहे माझ्याकडे आहे काय. एका फोटोसाठी 6 वेळा केले तुझे. हा बेबी तू काय बघ डिक्की मध्ये. बघ उघड काय बघ त्याच्यात. उघड. हा भारी काढलाय. ये बच्चे ये पुढे ये गाडी जवळ. आणि तिसरी गाडी आणि तिसरा लुक बघा आमचा. हे बघ काय नानू. कोणाचे माझं आहे. बाबाचं आहे. बाबाला देऊ एकदा बघ. बघू दे जरा मला घालून दाखव कसं दिसतं. बघू नानू. सो पहिल्यांदा असं झालं असेल की अर्ध्या पाऊण तासात शूट झालेला आणि त्यातल्या त्यात 3 कपडे चेंज केले. पहिल्यांदा टाइमवर आले अभि. कोण? मी टाइमावर कुठे आहे म्हणजे मला कळालं नाही. मी टाइमवर येतो. ही लेट करते. गाडीमध्ये वाट पण बघत असतं. हो
म्हणजे बघितलं असं उलट्या जोराच्या मुंबई तिकडे सगळं. तो फायनली आमचं शूट कम्प्लीट झालेलं आहे रामबागमधलं. आणि ह्या 3 सवारी आज फोटोशूटला होता. सो तुम्हाला पण तुमच्या बेबीचे शूट करायचे असतील आणि रील काढायचे असतील तर यांना भेटायचं आणि शूट करायचे असेल तर पूजा मॅडम मस्त शूट करतात. म्हणजे ज्ञानाच्या 17व्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत पूर्ण फोटोशूट सगळे केलेले आहेत. तुम्ही ज्ञानाच्या पेजवर पाहिलं असेल. आणि आता 1 वर्षानंतर आज मला तर पहिल्यांदा फोटोशूट करतो ना, कारण की आम्ही फिरतीवर होतो 1 वर्षानंतर. आणि ती खूप मस्ती करते तुम्हाला माहितीच आहे. सो त्यामुळे आम्ही आज विचार केला की चला हे नवीन सगळे त्यांच्या गाड्या आल्यात तर त्याच्याबरोबर शूट करूया आणि तिला घेऊन आलो. हे बघा यांचं आता शूट चाललं वाटतं. सो नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ इकडे मी त्यांचा इंस्टाग्राम हँडल दिलेला आहे. जाऊन त्यांच्या इंस्टाग्रामवर पहिले पेज बघा आणि नंतर तुम्ही त्यांच्याकडे फोटोशूट करा. पेज बघितल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही त्यांना DM कराल की आम्हाला पण करायचं आहे. आणि एकदा फोटोशूट केला की वर्षभराचं पॅकेज घेतील हे 100% फिक्स आहे. आम्हाला माहिती आहे, कारण की ते ज्याप्रमाणे बेबीला हँडल करतात आणि त्यांचे फोटोशूट करतात ना, बस कोर्स केल्याचा फायदा हा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये कोणी पण फोटोशूट करू शकतो, पण हे कोर्स केल्यानंतर असं असतं. आणि ताई आपल्या मेकअप आर्टिस्टसुद्धा आहेत. तुमचे मॅटर्निटी शूट मेकअप ताई करतात आणि शूट पूजा मॅडम करतात आणि रील पण ताई काढतात. जेवढे पण ज्ञानाचे व्हायरल झालेले रील आहेत ताईने काढले. म्हणून आम्ही आज स्पेशली ताईनं सांगितलं 4-5 रील अजून काढून द्या. आजच्या फोटोशूट मधला तुम्हाला कोणता ज्ञानाचा लुक आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. सो मी मस्त माहितीमध्ये नाश्ता केला आणि निघालो. आणि 2 hours सरप्राईज ज्ञानाने खूप सुंदर शूट करून दिलं. सो बेसिकली तेच आम्ही नेहमी बोलतो ना की आपण भलेही बोलतो की आपले बेबीज कॉपरेट नाही करत, घरी अजून टँट्रम्स करतात, पण ह्यांच्या हातात दिले ना की ते बरोबर शूट. आम्ही नवी मुंबई प्रॉप स्टुडिओची खासियतच आहे. आता आम्ही तुम्ही बघितलं असेल आम्ही गेलेलो दुबईला, तरी ज्ञानाने थोडेफार करून दिले. बालीला तर बिलकुल एवढे विशेष नाही करून. जयपूरला त्याचे ते फोटोजच नाही, असं वाटतच नाही ज्ञाना राजस्थान जाऊन आली. चलो फोटोजच नाहीये. चलो आता आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ इथे. सो आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बेबी अँड मॅटर्निटी फोटोग्राफी. नंबर दिलेला आहे, इंस्टाग्राम हँडल दिलेला आहे. आणि आता आपण स्टुडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही आधीचा स्टुडिओ होता त्याच्यावर आधीच केलेला, हा नंतरचा स्टुडिओ. खूप मोठा स्टुडिओ आणि छान आहे. सो स्टुडिओ बापरे हे थीम आहे. आणि इकडे बघा मायरा, श्वेता आणि गौरव दादा. और इधर देखो हा घेऊन ये ना खालचा. ही कोण आहे ना? ही कोण आहे? नानू कोण आहे ती? ही कोण आहे? कोण आहे नानू ती? कोण आहे? कोण आहे कोण आहे? नाना? येस. सोनाली बघा. सलोनी.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी